नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण स्विचिंग सर्किट आहे त्याच्याशी रिलेटेड 2 नंबरचं व्हिडिओ लेक्चर करतोय। तर याच्यामध्ये टेक्स्ट बुक मध्ये सॉल्व्ह केलेलेच एक्झाम्पल चालू आहेत आणि पुढच्या लेक्चर मध्ये आपण एक्सरसाइज 1.5 जो आहे त्याचं पण कंप्लीट सोल्युशन बघतोय। तर क्वेश्चन काय बघा, कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट्स ऑफ द फॉलोइंग आणि सिंबॉलिक फॉर्म आहे त्याच्यासाठी P और निगेशन ऑफ P एंड Q और निगेशन ऑफ Q एंड R और निगेशन ऑफ P। तर आपण P हे स्विच S1 साठी मानतोय, Q हे S2 साठी आणि R हे S3 साठी मानतोय आणि हा L हा लॅम्प आहे। तर दिलेलं सिंबॉलिक फॉर्म आहे ते सर्किट मध्ये कसा एक्सप्रेस करू शकतो आपण, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, थोडे थोडे पार्ट करतोय। हा पार्ट एक आणि हा पार्ट आहे तो दुसरा, हे 2 पार्ट करतोय। आता ह्या दोन्ही पार्ट मध्ये पुन्हा काय होऊन जातंय, हा जो P आणि हा पार्ट आहे हे ऑर नी कनेक्ट आहेत, म्हणजे ऑर नी कनेक्ट आहे त्याचा अर्थ P च्या रिलेटेड स्विच S1 आणि हे 2 सिंबल आहेत त्याच्या रिलेटेड जे काय स्विचेस असतील ते काय असणार आहेत, पॅरलल असणार आहेत। पण पुन्हा याच्याकडे बघितलं तर इथं अँड सिंबल आहेत, म्हणजे हे 2 स्विचेस आहेत ते कसे आहेत, सिरीज मध्येच, म्हणजे एका समोर एक अशी आहे। म्हणजे अगोदर हा जो ग्रीन पार्ट आहे त्या पार्ट साठी आपण स्विचिंग सर्किट आहे ते काढण्याचा प्रयत्न करूया। तर P साठी काय करतोय, स्विच S1 असेल ते P साठी रिलेटेड स्विच काय झालं, S1 होऊन जाईल। आता ते S1 स्विच आहे ते ह्या दोघांपासून जे होणारं स्विचेसचा बंच आहे त्याला काय असेल, थोडक्यात पॅरलल असेल। पण हे दोघं जर काढायचे म्हटलं तर हे निगेशन ऑफ P आणि Q हे कसे आहेत, अँड मध्ये आहेत, म्हणजे ह्या दोघांसाठी काय होईल, सिरीज मध्ये येईल। पण निगेशन ऑफ P म्हणजे स्विच काय घ्यावं लागेल, S1 डॅश घ्यावं लागेल आणि Q साठी स्विच काय घेतोय आपण, S2 घेतोय। आणि इथं अँड असल्यामुळे हे काय होणार आहे, म्हणजे जो हा पार्ट आहे ब्ल्यू मध्ये घेतोय, जो हा पार्ट आहे तो इथं कुठं असणार आहे, हा असणार आहे। तर हा पार्ट आहे तो सिरीज मध्ये आहे, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड स्विचिंग सर्किट मध्ये काय होणार आहे, S1 डॅश सिरीज मध्ये कोणाशी असेल, S2 शी असेल। आता हा आणि हे दोन्ही कसे आहेत, पॅरलल आहेत, म्हणजे पूर्ण ग्रीन शी काय होणार आहे, ग्रीन शी रिलेटेड पार्ट कुठला झाला आपला, तर तो हा पार्ट काय झाला, ग्रीन शी रिलेटेड मिळून जाईल। आता पुन्हा येलो पार्ट कडे वळूया आपण। आता येलो पार्ट मध्ये पुन्हा काय होतंय, हा पार्ट आणि हा पार्ट ऑर नी कनेक्ट केलाय आणि ऑर नी कनेक्ट असेल तर ह्याच्याशी रिलेटेड स्विचेस आणि याच्याशी रिलेटेड जे स्विचेस असतील ते काय होऊन जातील, ऑर असल्यामुळे पॅरलल होऊन जातील। पण पुन्हा एवढाच पार्ट जर बघायचं म्हटलं तर हे 2 स्विचेस असतील याच्याशी रिलेटेड, ते काय होतील, अँड हे 2 सिंबल कनेक्ट केलेत, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड जे स्विचेस असतील ते सिरीज मध्ये असतील, म्हणजे समोरासमोर असतील। तर हे बघूया, याच्याशी रिलेटेड काय होऊन जाईल, निगेशन ऑफ Q, त्याच्याशी रिलेटेड स्विच काय असेल, S2 डॅश असेल, अँड R म्हणजे सिरीज मध्ये काय असेल, R च्या रिलेटेड स्विच S3 असेल। आणि हे कोणाला पॅरलल असेल, तर याच्याशी रिलेटेड स्विच आहे ते S1 डॅश आहे ते, म्हणजे पूर्ण ग्रीन जो येलो पार्ट केलाय त्याच्याशी रिलेटेड स्विचिंग सर्किट मधला कोणता पार्ट येईल, तर हा पार्ट येईल। आता हा ग्रीन पार्ट आणि हा येलो पार्ट हे दोन्ही कसे कनेक्ट केलेले आहेत, ऑर नी कनेक्ट केलेले आहेत, म्हणजे हे पार्ट आणि हे पार्ट काय येणार, ऑर नी कनेक्ट केले, याचा अर्थ हे पार्ट पॅरलल येणार। म्हणून हा पार्ट ग्रीनचा आहे याच्याशी रिलेटेड आणि येलो आहे याच्याशी रिलेटेड, हे काय आहे, दोन्ही पार्ट एकामेकांना पॅरलल आहेत। तर हे होऊन जाईल आपलं स्विचिंग सर्किट।
तर बघूया सेकंड एक्झाम्पल काय दिलंय. सेकंड एक्झाम्पल आहे P अँड Q अँड R आणि दुसरं आहे P और Q अँड निगेशन ऑफ R आणि हे दोन्ही स्क्वेअर ब्रॅकेट मधल्या टर्म आहेत त्या और या कनेक्टिव्हजनं कनेक्ट केलेल्या आहेत. मग टोटल सिम्बॉल्स आहेत म्हणजे स्टेटमेंट्स मानतोय मी P Q R 3 आहेत. त्याच्याशी रिलेटेड स्विचेस S1 S2 S3 असतील. L हा लॅम्प असेल. तर हे सर्किट जे आहे सिम्बॉलिक फॉर्म मधलं ते कसं एक्सप्रेस करता येईल. तर हा मी पुन्हा याच्यामध्ये दोन पार्ट करतोय. तर पहिला पार्ट असेल हा येलो पार्ट आणि दुसरा पार्ट असेल हा ग्रीन पार्ट. तर हा येलो आणि ग्रीन पार्ट ऑर ने कनेक्ट केलाय म्हणजे या पार्टला हा पार्ट काय असणार आहे पॅरलल असणार आहे इथं मध्ये और असल्यामुळे. आता आपण थोडे थोडे पार्ट काढण्याचा प्रयत्न करूया. 1 2 3 P Q R याच्यामध्ये कनेक्टिव्ह कुठले आहेत अँड आहेत. तर अँड साठी काय होईल हे तिन्ही स्विचेस काय होणार आहेत याच्याशी रिलेटेड स्विचेस काय होणार आहेत सिरीज मध्ये होणार आहे. म्हणजे हा पार्ट जर मी इथं वरती बघितला तर P च्या रिलेटेड स्विच S1 Q च्या रिलेटेड S2 आणि R च्या रिलेटेड काय होईल S3 होईल. हे तिन्ही पण अँड मध्ये आहेत म्हणजे हे सर्किट काय होणार आहे सिरीज मध्ये येणार आहे. म्हणजे हे येलो कलरचा जो पार्ट आहे तो इथं काय होऊन जाईल कव्हर होऊन जाईल येलो कलरचा पार्ट. आता ग्रीन कलरच्या पार्ट कडे येऊया. तर याच्यामध्ये काय आहे पुन्हा P और कुणाशी आहेत या ब्रॅकेटशी पण पुन्हा हा ब्रॅकेट मध्ये काय आहे Q आणि निगेशन R आहे ते अँड ने जोडलेले आहेत. म्हणजे याच्यासाठी काय येईल सिरीज मध्ये येईल आणि या ब्रॅकेट आणि याच्यासाठी काय येईल पॅरलल येईल. मग बघूया Q अँड निगेशन ऑफ R जर काढायचं झालं तर Q शी रिलेटेड काय होणार आहे S2 होणार आहे आणि निगेशन R शी रिलेटेड काय होणार आहे S3 डॅश होईल. हे कनेक्टेड कशाने आहेत अँड ने आहेत. अँड ने आहेत याचा अर्थ हे कशाने होणार आहे सिरीज मध्ये जाणार आहे. म्हणजे जर मी हा पार्ट जर बघायचा म्हटलं एवढा पार्ट तर इथं रेड कलरनी तोच पार्ट सिरीज मध्ये दाखवलेला आहे. आता पूर्ण ग्रीन पार्ट साठी म्हणजे ह्या पार्टला हा पार्ट आहे म्हणजे P स्टेटमेंट किंवा S1 स्विच आहे ते ऑर मध्ये आहे म्हणजे इथं काय होणार आहे पॅरलल होणार आहे. आणि हा ग्रीन कलरचा पार्ट आहे तो काय होईल तुमचा इथं कव्हर होऊन जाईल. आता हे येलो आणि ग्रीन ऑर ने कनेक्ट आहेत म्हणजे हे येलो आणि ग्रीन हे दोन्ही एकमेकाला कसे असतील पॅरलल असतील आणि हे जे होईल तर तुमचं स्विचिंग सर्किट होईल दिलेल्या सिम्बॉलिक फॉर्मचं. तर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. तर पुन्हा याचं काय करायचं आपल्याला स्विचिंग सर्किट फाइंड आउट करायचं आहे ड्रॉ करायचं आहे स्विचिंग सर्किट. तर आहे याच्यामध्ये पहिल्यांदा हा सगळ्यात मोठा स्क्वेअर ब्रॅकेट बघूया आणि तो और कोणाशी आहे तर याच्याशी आहे. मग पहिलं काम काय करूया आपण हा येलो पार्ट आणि हा आहे तो ग्रीन पार्ट आहे. पुन्हा या येलो पार्ट मध्ये काय होत आहेत हा रेड पार्ट आणि हा काय करतोय मी ब्ल्यू पार्ट घेतोय. तर बघूया स्लोली P अँड Q आहे म्हणजे हे दोन स्विचेस अँड मध्ये असल्यामुळे काय होणार आहेत सिरीज मध्ये होणार आहेत. P Q R च्या रिलेटेड S1 S2 S3 आहेत. L लॅम्प आहे हे काय तर सांगायची गरज नाही. तर P आणि R हे अँड मध्ये आहेत म्हणजे एवढं रेड कलरचं जर काढायचं म्हटलं तर P च्या रिलेटेड काय होईल S1 होईल आणि R च्या रिलेटेड S3 आणि हे अँड ने कनेक्ट केलेलं आहे म्हणजे रेड कलर मधला जो हा पार्ट आहे तो काय होईल इथं तुमचा कव्हर होऊन जाईल. झाला रेड कलर इकडला. आता या ब्ल्यू कलर कडे येऊया. तर इथं निगेशन ऑफ Q आहे अँड निगेशन ऑफ R आहे. निगेशन Q आणि निगेशन R हे अँड ने कनेक्ट केलेले आहेत म्हणजे हे पुन्हा दोन्ही काय येतील याच्याशी रिलेटेड स्विचेस हे सिरीज मध्ये येतील. पण निगेशन Q साठी काय घ्यावं लागेल S2 डॅश
आणि निगेशन ऑफ आर साठी काय घ्यावं लागेल S3 डॅश आणि हे अँड असल्यामुळे काय करावं लागेल सिरीज मध्ये असेल म्हणजे हा जो ब्ल्यू पार्ट आहे तो ब्ल्यू पार्ट कुठं कव्हर होऊन जाईल इथं कव्हर होऊन जाईल. आता हे रेड आणि ब्ल्यू हे दोन्ही काय कशाने कनेक्ट केलेले आहेत ऑरनी म्हणजे हे दोन्ही ऑरनी कनेक्ट केले की काय होईल आपल्याला जो येलो पार्ट आहे तो येलो पार्ट मिळून जाईल म्हणजे याला हे कसं आहे ऑर मध्ये आहेत म्हणजे हे दोन्ही काय असणार आहेत पॅरलल. तर इथं रेड आणि ब्ल्यू दोन्ही एकामेकाला स्विचेसचा बंच पॅरलल आहे का बघा तर याला हे काय आहे पॅरलल आहे म्हणजे जो हा येलो पार्ट आहे तो येलो पार्ट कुठं कव्हर करतोय आपण इथं आपला येलो पार्ट कव्हर झालाय. आता ग्रीन पार्ट कडे येऊया. तर ग्रीन पार्ट मध्ये काय होत आहे हे निगेशन पी आणि निगेशन आर आहे हे अँड नी कनेक्ट आहेत म्हणजे याच्याशी रिलेटेड स्विचेस हे कसे येतील सिरीज मध्ये येतील. आणि मग बघूया काय होत आहे तर निगेशन पी च्या रिलेटेड S1 डॅश याच्याशी रिलेटेड S3 डॅश अँड असल्यामुळे काय झालं सिरीज मध्ये झालं म्हणजे ग्रीन पार्ट काय होतोय तुमचा हा ग्रीन पार्ट झाला. तर आता हा येलो पार्ट आणि ग्रीन पार्ट हे दोन्ही कशाने कनेक्ट आहेत ऑरनी कनेक्ट आहेत म्हणजे येलो पार्टला हा ग्रीन पार्ट कसा असेल पॅरलल असेल. तर हा येलो पार्ट दिसतोय का तुमच्या समोर बघा आणि हा ग्रीन पार्ट हे दोन्ही एकामेकांना कसे आहेत पॅरलल आहेत. तर ह्या सिंबॉलिक फॉर्मचं स्विचिंग सर्किट हे आपल्या समोर आहे ते असेल. तर व्यवस्थित बघायचंय कोणाला कसा ब्रॅकेट आहे कुठले स्विचेस अँड नी ऑर नी जोडलेले आहेत निगेशन कोणाला दिले आहे ब्रॅकेट कसे व्यवस्थित कुठले कसे दिलेत ते सगळं बघून काय करायचं आपल्याला त्याप्रमाणे स्विचिंग सर्किट काढायचं. तर ह्याच्याशी रिलेटेड युनिकच स्विचिंग सर्किट येईल. एक असं होऊ शकतं हा रेड पार्ट खाली हा ब्ल्यू पार्ट वरती हे काय डिफरंट स्विचिंग सर्किट नाही पण याप्रमाणेच प्रत्येक पार्ट मध्ये या पार्ट मध्ये दोन स्विचेस इथं दोन पण आणि ते कसे पॅरलल किंवा सिरीज वगैरे काय दिलंय ते व्यवस्थित आपल्याला करावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा गिव्ह अन अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट फॉर द फॉलोइंग सर्किट सो दॅट द न्यू सर्किट हॅज मिनिमम स्विचेस. म्हणजे हे जे स्विचिंग सर्किट आहे याला आपल्याला काय करायचंय सिंपल स्विचिंग सर्किट द्यायचंय की जेणेकरून याचं जे आउटपुट असेल तेच जे सिंपल सर्किट काढणार आहे आपण त्याचं आणि याचं आउटपुट काय होईल सेमच होईल. तर हे स्विचिंग सर्किट मध्ये बघा S1 S2 S1 डॅश S2 म्हणजे दोनच स्विचेस आहेत आणि त्याचे कॉम्प्लिमेंट्स वगैरे आहेत म्हणजे दोघांसाठी दोन स्टेटमेंट P आणि Q मानतोय. P हे S1 साठी आणि Q हे S2 साठी होईल. मग याचा सिंबॉलिक फॉर्म कसा करायचा तर सिंबॉलिक फॉर्म साठी पुन्हा काय करूया आपण पार्टच करूया. तर हा पार्ट एक दुसरा ग्रीन आणि तिसरा आहे तो ब्ल्यू पार्ट करूया. तर हे तिन्ही पार्ट कसे आहेत पॅरलल आहेत येलो ग्रीन आणि ब्ल्यू हे तिन्ही एकामेकांना पॅरलल आहेत आणि इथं दोन स्विच आहेत इथं दोन स्विच आहेत इथं दोन स्विच आहेत म्हणून मी काय करतोय हे ब्रॅकेट लिहून घेतोय आणि पॅरलल असल्यामुळे काय करतोय इथं ऑर देऊन घेतोय. आता बघूया ह्या येलो पार्ट मध्ये काय होतंय जनरली हे दोन स्विचेस आहेत ते सिरीज मध्ये आहेत म्हणजे याच्याशी रिलेटेड जे सिंबल येणार त्याच्यामध्ये काय येणार आहे अँड येणार आहे पण S1 ची रिलेटेड P असेल आणि S2 डॅश ची रिलेटेड निगेशन ऑफ Q असेल म्हणजे येलो पार्टशी रिलेटेड काय येईल आपल्याला तर हा ब्रॅकेट मिळून जाईल हा पार्ट मिळून जाईल. आता ग्रीनशी रिलेटेड बघूया तर हे पुन्हा काय आहे सिरीज मध्ये आहेत म्हणजे याच्याशी रिलेटेड काय होईल अँड येईल आणि हे दोन जे स्विचेस आहेत म्हणजे S1 डॅश च्या रिलेटेड काय होईल S1 डॅश च्या रिलेटेड निगेशन P येईल आणि S2 च्या रिलेटेड Q आणि हे सिरीज मध्ये असल्यामुळे अँड येईल म्हणजे ग्रीन पार्टशी रिलेटेड कुठला पार्ट येतो आपला
तर हा पार्ट आहे तो ग्रीन पार्ट आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. आता ब्ल्यू पार्ट कडे बघूया. इथं हे पुन्हा दोन्ही सिरीज मध्ये आहेत. S1 डॅश च्या रिलेटेड स्विच असेल निगेशन P, S2 डॅश च्या रिलेटेड निगेशन Q आणि हे दोन्ही सिरीज मध्ये असल्यामुळे काय होणार आहे सिंबॉलिकली अँड होतंय आणि ब्ल्यू च्या रिलेटेड काय होईल ब्ल्यू पार्ट इथं दिसतोय त्याच्याशी रिलेटेड काय होईल हे ब्ल्यू पार्ट होतील आणि हे तिन्ही पार्ट पॅरलल असल्यामुळे काय होईल इथं OR येईल. तर हा झाला तुमचा सिंबॉलिक फॉर्म. म्हणजे एखाद्या स्विचिंग सर्किटचं मला न्यू स्विचिंग सर्किट काढायचंय सिंप्लिफाय फॉर्म मध्ये म्हणजे कमी स्विचेसच्या फॉर्म मध्ये. तर काय करावं लागणार या स्विचेसचा यूज करून स्विचिंग सर्किटचा यूज करून काय करणार आहे मी सिंबॉलिक फॉर्म फाइंड आउट करेन. तो सिंबॉलिक फॉर्म सिंप्लिफाय करेन आणि सिंप्लिफाय केलेला फॉर्म जो आहे त्याच्यावरून पुन्हा मी काय करणार आहे जो स्विचिंग सर्किट आहे ते फाइंड आउट करणार आहे. म्हणजे जे अल्टरनेटिव्ह स्विचिंग सर्किट जर द्यायचं असेल तर काय करायचंय स्विचिंग सर्किट आहे त्याच्यावरून सिंबॉलिक फॉर्म तो सिंप्लिफाय आणि सिंप्लिफाय केल्यानंतर पुन्हा स्विचिंग सर्किट असा हा कन्सेप्ट आहे. तर बघूया. तर हा आपला सिंबॉलिक फॉर्म आला एवढा असा. त्याला मी एवढा मोठा असल्यामुळे काय करतोय ए मानतोय आणि आता माझं काम काय आहे जे लॉज आहेत बेसिक ते रूल यूज करून काय करायचंय हे जो फॉर्म आहे तो सिंप्लिफाय करायचा आहे. तर बघूया सिंप्लिफिकेशन काय होतंय. तर जो दिलेला पार्ट आहे त्याला मी ए मानलंय तो हाच पार्ट आहे बघा. तर आता या पार्ट मध्ये जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो स्क्वेअर ब्रॅकेट आपण सिंपल करण्याचा अगोदर प्रयत्न करूया. तर इथं काय होतंय निगेशन P इथं पण आहे निगेशन P आहे म्हणजे निगेशन P अँड आणि इथं पण निगेशन P अँड आहे. तर मी काय करतोय ते निगेशन P अँड होईल आणि याच्याशी रिलेटेड काय होईल Q और निगेशन Q अशा पद्धतीने होईल. आणि ही जी आहे ती डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची राईट हँड साइड आहे आणि ही जी आहे ती लेफ्ट हँड साइड आहे. म्हणजे राईट हँड साइड मी लेफ्ट हँड साइड प्रमाणे लिहिली. बाकीचा हा पार्ट तो आहे असाच लिहिला. पुन्हा हा पार्ट आहे असा कॅरी फॉरवर्ड होतोय. हे सिंप्लिफाय केल्यानंतर हे Q और निगेशन Q जर असेल तर त्याची व्हॅल्यू काय होऊन जाते टी होऊन जाते. म्हणजे पुन्हा पुढच्या स्टेपला काय करतोय इथून इथपर्यंत जो पार्ट आहे इथपर्यंतचा तो आहे असा थोडक्यात कॅरी फॉरवर्ड करतोय आणि याची व्हॅल्यू टी होते. आता पुढच्या स्टेप मध्ये पुन्हा याच्याशी याचं जर सिंप्लिफाय करायचं असेल तर निगेशन P अँड टी असेल तर काय होऊन जातं कॉम्प्लिमेंट लॉ यूज केला तर निगेशन P होऊन जाईल. म्हणजे याची व्हॅल्यू निगेशन P लिहिली. हा आहे पार्ट एवढा आहे असा कॅरी फॉरवर्ड होईल आणि पुन्हा काय करतोय हे सिंप्लिफाय करण्यासाठी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे तो यूज करतोय. म्हणजे काय होईल P और निगेशन ऑफ P हा अँड इथं होईल निगेशन Q और निगेशन ऑफ P असा होईल. पण पुन्हा सिंप्लिफाय करायचं म्हटलं तर P और निगेशन P ची व्हॅल्यू काय होऊन जाईल टी होऊन जाईल. हा अँडचा सिम्बॉल राहील आणि हे दोन वेगवेगळे सिम्बॉल असल्यामुळे याच्यामध्ये सिंप्लिफाय होण्याचा प्रश्नच येत नाही. तर ते निगेशन P और निगेशन Q होऊन जाईल. पण पुन्हा याच्यामध्ये आपल्याला सिंप्लिफाय करायला चान्स आहे. तर टी अँड जर हा असेल तर पुन्हा काय होईल याच्यावरती सगळं आउटपुट ठरून जाईल. म्हणजे पुन्हा याचं सिंप्लिफिकेशन काय होतंय निगेशन Q और निगेशन P. तर हे होईल तुमचं जो दिलेला स्विचिंग सर्किट होतं त्याचा हा किती कॉम्प्लिकेटेड सिंबॉलिक फॉर्म आहे आणि त्याच्यावरून हा सिंबॉलिक फॉर्म आहे तो निगेशन ऑफ Q और निगेशन ऑफ P. याच्यामध्ये P आणि Q हे दोनच सिंबॉल राहिलेत. तर याला अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट आहे. तर अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट मध्ये Q आणि P हे दोनच स्टेटमेंट आहेत. पण Q च्या रिलेटेड निगेशन ऑफ Q आहे आणि याच्या रिलेटेड निगेशन ऑफ P आहे आणि इथं ऑर असल्यामुळे काय होणार आहे याच्याशी रिलेटेड जो स्विच येईल याच्याशी रिलेटेड जे स्विच येतील हे दोन्ही काय असणार आहेत पॅरलल. पण याच्याशी रिलेटेड S2 डॅश आहे याच्याशी रिलेटेड S1 डॅश आहे
आणि हे दोन्ही कसे आहेत, एकामेकांना पॅरलल आहेत. इथं बॅटरी जोडली आणि लॅम्प लावलाय. म्हणजेच हे जे तुम्ही बघितलं हे स्विचिंग सर्किट आणि हे जर स्विचिंग सर्किट बघितलं तर हे स्विचिंग सर्किट आहे आणि जे पुढचं आहे ते दोन्ही काय आहेत, इक्विव्हॅलंट आहेत. म्हणजे त्या सर्किटचं आउटपुट आणि या सर्किटचं आउटपुट 100% सेम असणार आहे. म्हणजे तिथं तीन स्विचेस होते, S1 S2 S3 आणि त्याच्याशी रिलेटेड इथं S1 S2 आहेत आणि हे फक्त दोनच स्विचेस वापरलेले आहेत आणि तिथं किती होते, जवळजवळ 6 तरी स्विचेस होते. तर हा सिंपल फॉर्म मध्ये अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग स्विचिंग सर्किट इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द लॉजिक आणि कन्स्ट्रक्ट द स्विचिंग टेबल अँड इंटरप्रिट इट. म्हणजे जे स्विचिंग सर्किट आहे ते सिम्बॉलिक फॉर्म मध्ये द्यायचं आहे, पुन्हा स्विचिंग टेबल पण काढायचं आहे आणि तुम्हाला काहीतरी कन्क्लुजन त्या स्विचिंग टेबल कडे बघितल्यानंतर काहीतरी येईल ते तुम्हाला द्यायचं. तर हा स्विचिंग सर्किट आहे, त्याच्यासाठी बघूया S1 S2 हे दोनच स्विचेस आहेत, त्याच्याशी रिलेटेड P आणि Q हे दोन स्टेटमेंट्स होतील. आणि याचा सिम्बॉलिक फॉर्म काढण्यासाठी काय करूया आपण, हा येलो पार्ट आहे त्याच्यामध्ये दोन स्विचेस कसे आहेत, पॅरलल आहेत. म्हणजे S1 S2 आहेत ते पॅरलल असल्यामुळे P और Q होईल. आणि इथे हे दोन स्विचेस कसे आहेत, सिरीज मध्ये आहेत. म्हणजे S1 डॅश आणि S2 डॅश कसे आहेत, सिरीज मध्ये आहेत. म्हणून काय होईल, निगेशन P आणि निगेशन Q हे अँड ने कनेक्ट केले आणि हे येलो पार्ट आणि हा ग्रीन पार्ट पुन्हा सिरीज मध्ये आहे. म्हणून मी काय करतोय, इथं अँड देतोय. तर या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म हा असेल. तर आपल्याला स्विचिंग टेबल काढायचं आहे. म्हणजे याच्याशी रिलेटेड आपल्याला काय करायचं आहे, टेबल मध्ये कोणते कोणते कॉलम येतील, P Q येतील, P और Q येईल, निगेशन P येईल, निगेशन Q येईल, हा ब्रॅकेट येईल आणि हा पूर्ण पार्ट येईल. मग बघूया याचा स्विचिंग टेबल P Q. तर नेक्स्ट आहे P और Q. तर P और Q मध्ये काय होतं, दोन्ही झिरो असतील तर झिरो, अदरवाइज 1. दोन्ही झिरो कुठे आहेत, इथं झिरो आहेत, त्याच्याशी रिलेटेड झिरो, अदरवाइज 1 देऊन घेतलं. निगेशन मध्ये काय होतं, 1 चं 0 0 चं 1, 1 चं 0 1 चं 0 0 1 0 1 झालं. निगेशन मध्ये पुन्हा काय होईल, 1 चं 0 0 चं 1, 1 चं 0 झालंय 0 1 1 0 0 1. पुन्हा या दोघांचं काय केलंय, अँड वापरलंय. आता अँड मध्ये काय होईल, दोन्ही 1 असतील तरच 1, अदरवाइज 0. दोन्ही 1 आहेत का इथं, नाही. या तिन्ही ठिकाणी दोन्हीकडे 1 नाही, त्यामुळे 0 येईल. आणि इथं दोन्हीकडे 1 असल्यामुळे काय होऊन जाईल, 1 होऊन जाईल. पुन्हा काय होतंय बघा, हा पार्ट आहे तो इथं आहे आणि हा पार्ट आहे तो इथं आहे. इथं कनेक्टिव्ह कुठला आहे, अँड आहे. मग याच्यासाठी पुन्हा अँड ला काय होईल, दोन्ही 1 असतील तर 1, अदरवाइज 0. दोन्ही 1 आहेत का, नाही 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 नाही. म्हणजे इथं काय येऊन जाईल, 0 येऊन जाईल. म्हणजे थोडक्यात काय होईल, ह्या स्विचिंग टेबल मध्ये ह्याला आउटपुट कॉलम म्हणतोय, तर याच्यामध्ये सगळे 0 आहे. म्हणजे तुम्ही P आणि Q च्या रिलेटेड स्विचेस S1 आणि S2 काही पण ठेवा, म्हणजे ओपन ठेवा किंवा क्लोज ठेवा, इथं तुम्हाला 0 याचा अर्थ बल्ब लाइटन मिळणारच नाही, तो कायम ऑफ राहील. म्हणजे लास्ट कॉलम कंटेन्स ऑल 0, लॅम्प विल नॉट ग्लो इरेस्पेक्टिव्ह ऑफ द स्टेटस ऑफ द स्विचेस. म्हणजे तुमच्या स्विचेसचं काय पण स्टेटस असू द्या तर हा लॅम्प ग्लो होणार नाही. तर हे तुम्ही इंटरप्रिट केलं ह्या टेबलच्या माध्यमातून. तर एकदम सोपी एक्झाम्पल आहेत. व्यवस्थित स्विचेस, स्विचिंग टेबल जो आहे किंवा स्विचिंग सर्किट आहे ते बघून आपल्याला सगळं काम करायचं आहे. काय नेक्स्ट आहे बघा, सिम्प्लिफाय द गिवन सर्किट बाय रायटिंग इट्स लॉजिकल एक्सप्रेशन
ऑल्सो राईट युअर कॉन्क्लुजन. तुमचं कॉन्क्लुजन आहे ते शेवटी द्यालच आपण. तर हे सिम्प्लिफाय करायचं आहे लॉजिकल एक्सप्रेशन हे करून. तर याच्याशी रिलेटेड P हे S1 ला मानलं, Q स्टेटमेंट S2 साठी मानलं. आता इथं मी मुद्दाम काय करतोय, हा पार्ट S1 चा, हा ग्रीन पार्ट आणि पुन्हा हा पार्ट, हे तिन्ही पार्ट काय आहेत एकमेकांना सिरीज मध्ये आहेत. म्हणजे याला काय होईल, हा पार्ट अँड हा पार्ट अँड हा पार्ट होईल. पण याच्याशी रिलेटेड स्विच काय आहे, P आहे. ह्या ग्रीनच्या रिलेटेड काय होईल, हे दोन्ही कसे आहेत, पॅरलल आहेत. त्यामुळं S1 डॅश चे रिलेटेड निगेशन P, S2 डॅश चे रिलेटेड निगेशन Q, आणि हे पॅरलल असल्यामुळे काय होईल, ऑर होईल. आणि S2 च्या रिलेटेड काय होईल, Q. पण हे येलो, ग्रीन आणि ब्ल्यू हे सिरीज मध्ये असल्यामुळे इथं काय होत आहे, अँड जात आहे. आता हे लॉजिकल एक्सप्रेशन झालं, त्याचं कॉन्क्लुजन. पण कॉन्क्लुजन फक्त स्टेटमेंट कडे बघून येणार आहे का, तर नाही. तर ते आपल्याला टेबलच्या फॉर्मॅट मध्ये तर सिम्प्लिफाय करावं लागेल, किंवा जे बेसिक रूल आहेत त्याचा यूज करून तर सिम्प्लिफाय केलं पाहिजे. तर हे मी काय करतोय, हा जो पार्ट आहे तो जे बेसिक रूल आहेत आपल्याकडे लॉजिकचे, ते रूल यूज करून सिम्प्लिफाय करूया. तर तो फॉर्म इथं आहे, तो आता सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करूया. तर ह्या फॉर्म मध्ये मी काय करतोय, इथं असोसिएटिव्ह लॉ जर मी यूज केला तर हाच पार्ट कसा लिहिता येईल, P अँड हा पार्ट करतोय निगेशन ऑफ P और निगेशन ऑफ Q अँड Q असा होईल. म्हणजे इथे याच्यासाठी काय केलंय मी, असोसिएटिव्ह लॉ यूज केलाय. पुन्हा इथं और आणि अँड आहे, म्हणजे याच्यासाठी मला काय करावं लागेल, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करावं लागेल. तर इथं या स्टेप मध्ये येण्यासाठी आपल्याला काय करावं लागतोय, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करावं लागतोय. तर हे काय होईल, निगेशन ऑफ P अँड Q और निगेशन ऑफ Q अँड Q होईल. तर आता पुन्हा काय करतोय मी नेक्स्ट स्टेप मध्ये, तर हा पार्ट इथून इथपर्यंत आहे असा ठेवतोय, इथून इथपर्यंत. आणि याच्यासाठी काय होईल, निगेशन ऑफ Q अँड Q ची व्हॅल्यू काय होऊन जाईल, F होऊन जाईल. आता पुन्हा या पार्ट साठी बघतोय, या पार्ट साठी बघायचं म्हटलं तर निगेशन ऑफ P अँड Q आणि हे ऑर F असल्यामुळे काय होईल, हे स्टेटमेंट फक्त याच्यावरती डिपेंड असेल. म्हणजे या स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याची व्हॅल्यू काय होऊन जाणार आहे, हा जो ओपन ब्रॅकेट आहे तोच होऊन जाणार आहे. म्हणजे निगेशन ऑफ P अँड Q होऊन जाईल, आणि हे जे P अँड आहे ते आहे असंच राहील. पुन्हा इथं दोन्ही ठिकाणी अँड आहे, म्हणजे मला काय करावं लागेल, असोसिएटिव्ह लॉ यूज करावं लागेल. म्हणजे P अँड निगेशन ऑफ P होईल, अँड P अँड निगेशन ऑफ P अँड Q होईल. पुन्हा याच्यासाठी काय होईल, P अँड निगेशन ऑफ P ची व्हॅल्यू F होईल. हा पार्ट मी आहे असं घेतोय, आणि F अँड हा जर पार्ट घेतला तर इथं F असल्यामुळे काय होणार आहे, F होणार आहे. म्हणजे जर इथं F आहे याचा अर्थ या P Q च्या रिलेटेड जे स्विचेस आहेत ते तुम्ही ऑफ करा किंवा ऑन करा. म्हणजे क्लोज किंवा ओपन ठेवले तरी पण काय होणार आहे, तुम्हाला जे आउटपुट मिळणार आहे ते आउटपुट F म्हणजे फॉल्स, म्हणजे 0, म्हणजे लॅम्प ग्लो होणार नाही, लाइटन होणार नाही. म्हणजे कॉन्क्लुजन काय मिळते आपल्याला, द लॅम्प विल नॉट ग्लो इरेस्पेक्टिव्ह ऑफ द स्टेटस ऑफ द स्विचेस. म्हणजे स्विचेस मध्ये तुम्ही ऑन करा, ऑफ करा, काही करा, पण तुम्हाला जो स्विचिंग सर्किट आहे त्याचा आउटपुट मात्र काय होणार आहे, लॅम्प ग्लो होणार नाही, म्हणजे बल्ब लागणारच नाही. नेक्स्ट काय क्वेश्चन बघा, इन द फॉलोइंग स्विचिंग सर्किट. पहिल्यांदा काय करायचंय, सिंबॉलिक फॉर्म काढायचा आहे. दुसऱ्यांदा स्विचिंग टेबल काढायचा आहे. तिसऱ्यांदा सिम्प्लिफाय दी सर्किट करायचं आहे. तर बघूया, हा तुमच्या समोर स्विचिंग सर्किट आहे. याच्यामध्ये मी काय करतोय, पुन्हा
तीन पार्ट करतोय. पहिला पार्ट हा असेल, दुसरा पार्ट हा असेल आणि तिसरा पार्ट हा असेल. तर हे येलो, ग्रीन, ब्ल्यू हे तिन्ही पार्ट कसे आहेत एकमेकांना पॅरलल आहेत. पण येलो पार्ट मध्ये हे दोन स्विचेस आहेत ते सिरीज मध्ये असल्यामुळं S1 आणि S2 च्या रिलेटेड सिम्बॉलिक फॉर्म मध्ये काय येईल, P अँड Q येईल. तर हे काय होऊन जाणार आहे थोडक्यात, तुमचं जो येलो पार्ट आहे तो हा येलो पार्ट इथं मी कव्हर केलाय. तर ग्रीनच्या रिलेटेड हा S1 डॅश आणि S2 हे दोन्ही पुन्हा सिरीज मध्ये आहेत. म्हणजे ग्रीन पार्ट काय होईल इथं, S1 डॅशच्या रिलेटेड निगेशन ऑफ P आणि S2 च्या रिलेटेड Q आणि सिरीज मध्ये असल्यामुळं अँड. पुन्हा नेक्स्ट ब्ल्यू मध्ये काय आहे, हे S3 आणि S2 डॅश हे सिरीज मध्ये आहे. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड काय होऊन जाणार आहे, अँड मध्ये कनेक्ट करावं लागेल, R अँड निगेशन ऑफ Q. तर हा झाला आपला पहिला पार्ट सिम्बॉलिक फॉर्म. आता याला आपल्याला काय करायचंय, स्विचिंग टेबल द्यायचा आहे. आता स्विचिंग टेबल म्हणल्यानंतर आपल्याला पुन्हा काय करावं लागेल, याचे कॉलम किती येतात, टोटल स्टेटमेंट 3 आहेत, P Q R हे 3 कॉलम येतील. चौथा कॉलम, पाचवा कॉलम, सहावा कॉलम, पुन्हा सातवा कॉलम, हा आठवा कॉलम, पुन्हा याच्यासाठी नववा कॉलम येईल आणि पूर्ण याच्यासाठी 10वा कॉलम येईल. असे टोटल 10 कॉलम तुम्हाला काय करावं लागेल, याचं स्विचिंग टेबल करण्यासाठी करावे लागते. तर बघूया स्टेप बाय स्टेप काय होतंय. तर P Q R मध्ये काय होणार आहे, P साठी 4 वेळा 1, 4 वेळा 0, 2 2 चा बंच, 1 0 1 0 चा, पुन्हा 1 1 चा बंच म्हणजे 1 0 1 0. आता अँड मध्ये काय होणार आहे, P अँड Q मध्ये दोन्ही 1 तर 1 अदरवाइज 0. तर दोन्ही 1 कुठे आहेत बघा, P आणि Q मध्ये या ठिकाणी आहेत. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड 1, बाकीच्या ठिकाणी दोन्हीकडे पण 1 नसल्यामुळं इथून इथपर्यंत काय होतंय, 0. आता निगेशन ऑफ P मध्ये काय, इथं 4 वेळा 1 आहे तर इथं 4 वेळा 0 झालं, 4 वेळा 0 आहे ते 4 वेळा 1 होईल निगेशन मध्ये. पुढचा नेक्स्ट कॉलम काय, निगेशन ऑफ P अँड Q आहे. तर निगेशन ऑफ P इथं आहे आणि Q आहे तो इथं आहे. तर या दोघांचं अँड यूज करताना काय करावं लागेल आपल्याला, तर या दोघांचं अँड करताना पुन्हा दोघं 1 असतील तर 1 अदरवाइज 0. दोघं 1 आहेत का, इथं आहेत म्हणून 1, इथं दोघं पण 1 आहेत, इथं बाकीच्या ठिकाणी नाहीत म्हणून बाकीच्या ठिकाणी काय येईल, 0 येईल. पुढे आता नेक्स्ट काय करावं लागेल, P अँड Q जे इथं आहे आणि पुढं निगेशन P अँड Q हे जो पार्ट आहे तो इथं आहे. ते कनेक्टिव्ह कुठला आहे, OR आहे. म्हणजे याच्यासाठी मला काय करावं लागेल, OR ची आयडिया, दोन्ही 0 तर 0 अदरवाइज 1. दोन्ही 0 आहेत का बघा, इथं 0 आहे म्हणून इथं 0 0, दोन्ही 0 नाहीत, यस 0, याच्यासाठी 0 आणि बाकीचे सगळे 1 देऊन घेतोय. पुन्हा नेक्स्ट पार्ट काय आहे, निगेशन Q म्हणजे 2 वेळा 1 2 वेळा 0 होतंय, 0 चं 1, दोन्ही 1 चं 0, दोन्ही 0 चं 1. आता पुढे काय होईल, R अँड निगेशन ऑफ Q आहे. तर निगेशन ऑफ Q आणि R या दोघांमध्ये अँड आहे, याचा अर्थ दोन्ही 1 चंच 1 होणार अदरवाइज 0. तर दोन्ही 1 आहेत का इथं, नो नो, इथं दोन्ही 1 आहे म्हणून 1, इथं दोन्ही 1 आहेत का, नाही, इथं नाही, इथं पण नाही, इथं आहे म्हणून 1 आणि इथं काय होईल, दोन्ही पण 1 नाही म्हणजे 0 होईल. तर हे अशा पद्धतीने होईल. आणि फायनल आउटपुट काय आहे, जे फायनल आउटपुट A मानले आपण ते काय होतंय बघा. तर इथं काय करावं लागेल, हा पार्ट आहे आणि हा पार्ट काढलाय, हे दोन्ही पार्ट आहेत, त्याच्यामध्ये काय करायचंय, OR करायचंय. म्हणजे जो पहिला पार्ट केला होता तो कुठं आहे, इथं आहे आणि दुसरा इथं आहे. या दोघांमध्ये OR घ्यायचंय आणि दोघांमध्ये OR घेताना पुन्हा काय लक्षात ठेवायचंय, तर OR मध्ये काय होतं, दोन्ही 0 असतील तर 0 अदरवाइज 1. दोन्ही 0 आहेत का बघा, नाही नाही नाही, यस, इथं तर 0, दोन्ही 0 नाहीत, इथं पण नाहीत, इथं दोन्ही 0 आहेत
म्हणजे इथे याच्याशी रिलेटेड 0 येईल, बाकीच्या सगळ्या ठिकाणी काय येईल 1 येऊन जाईल. म्हणजे हा झालं स्विचिंग टेबल. तर जनरली थोडक्यात इथं दोन्ही ठिकाणी 0 आहे याचा अर्थ काय होतो, तर पहिलं स्विच S1 आहे ते मी क्लोज ठेवलं आणि S2 आणि S3 जर ओपन ठेवलं तरच हे काय बल्ब लाइटन होणार नाही. तसंच कुठल्या केससाठी तिन्ही पण ओपन ठेवले तरी पण लाइटन होणार नाही, बाकीच्या सगळ्या केसेसला काय होऊन जाईल तो लाइटन होऊन जाईल. आता नेक्स्ट पार्ट काय फाइंड आउट करायचं होता आपल्याला, सिंप्लिफाय करायचं होतं. तर सिंप्लिफिकेशन करताना हा जो ए चा स्विचिंग सर्किट वरून सिंबॉलिक फॉर्म काढलायच आपण. तर आता याच्यामध्ये काय करतोय पुन्हा मी, हा जो पार्ट आहे इथून इथपर्यंत इथं आहे याच्यासाठी मी काय करतोय असोसिएटिव्ह लॉ यूज करतोय. तर हे दोघं कंबाईन करतोय त्यासाठी फक्त मी ब्रॅकेट देऊन ठेवलंय, जास्त एकदम फास्ट नको करायला, आणि ह्या पार्ट आहे असा ठेवलाय. आता याच्यामध्ये पुन्हा काय होतंय, हा अँड क्यू दोन्ही मध्ये पण आहे, मग तो अँड क्यू राहील आणि हे पी और निगेशन ऑफ पी पुन्हा येईल. तर यालाच आपण काय म्हणतो, और आणि अँड असेल तर हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. तर ह्या डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झाल्यानंतर पुन्हा हा कॅरी फॉरवर्ड आहे असं झालाय. पी और निगेशन ऑफ पी असेल तर त्याची व्हॅल्यू टी होऊन जातोय, आणि अँड क्यू आहे असा हा पार्ट आहे असा कॅरी फॉरवर्ड होतोय, आणि टी अँड क्यू असेल तर त्याची व्हॅल्यू पुन्हा काय होणार आहे क्यू, हा पुन्हा पार्ट कॅरी फॉरवर्ड होतोय. आणि हे और आणि अँड असेल तर मला काय करावं लागेल, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करावं लागेल, आणि क्यू और आर होईल, आणि हे अँड क्यू और निगेशन ऑफ क्यू होईल. पण हा पुन्हा याची व्हॅल्यू काय होणार आहे टी होणार आहे. इथून एवढा पार्ट आहे असा कॅरी फॉरवर्ड होईल, याची व्हॅल्यू टी, आणि हे याच्याशी गेलं की क्यू और आर होऊन जाईल. म्हणजेच याच्याशी रिलेटेड जर मला सिंप्लिफाईड सर्किट जर द्यायचं असेल तर याच्यामध्ये किती सिंबल आहेत, क्यू आणि आर दोनच आहेत. क्यू हे कोणाशी रिलेटेड आहे सिंबल, तर S2 च्या, आणि हा S3 च्या, आणि ह्या दोघांमध्ये काय आहे और आहे. याचा अर्थ ते दोन स्विचेस कसे असतील पॅरल असतील S1 आणि S2. तर एवढं सगळं काय करायचं होतं आपल्याला याच्यामध्ये करायचं होतं. तर इथं जर मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला प्लीज विसरू नका. जर काय प्रॉब्लेम असतील तर कमेंट पण करायला विसरू नका, मित्रांबरोबर शेअर पण करा. आणि हा जो चॅनल आहे आपला तो RSN मॅथ्स हा चॅनल तुम्हाला YouTube वरती सबस्क्राइब करायला पण विसरू नका. तसंच जर हा PDF फॉर्म मध्ये जर तुम्हाला या नोट्स हव्या असतील तर याच्यासाठी तुम्हाला पुन्हा काय करावं लागेल, प्ले स्टोअर वरती जाऊन RSN मॅथ्स जर सर्च केलं तर पुन्हा तिथं काय होईल, ते डाउनलोड केल्यानंतर ऍप पुन्हा तुम्हाला हे M1 आणि M2 च्या 12वीचे जे बुक्स आहेत ते ऍपच्या माध्यमातून तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. जवळजवळ 1,500 ते 2,000 पेजेसचे M1 आणि M2 चे दोन्ही पण बुक 1,500 ते 2,000 पेजेसचे आहेत. भरपूर एक्झाम्पल एकदम सिंपल फॉर्म मध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत. तर तुम्ही ते RSN मॅथ्स हा प्ले स्टोअर वरती जाऊन त्याचा फायदा घेऊ शकताय.